तर मला एक सांगायचं होतं, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना, तर असं काही नाही की भात नाही खाल्लात, मग वजन कमी होणार, असं नाहीये. सगळ्यात फेवरेट माझा भात आहे. सुसू कोणी गेली बाबू बेडवर? कॉंग्रॅच्युलेशन. नाही आता किती कॅडबरी खाणार. माणसाचं शरीर कसं बी असो, आतला एकल एकच असतो. हॅलो, तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता माझी तयारी झाली आहे तशी. आता मी भरते डबा. भात कर. आता मी डबा भरते. बहुत बरी. तर मला एक सांगायचं होतं, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना, तर असं काही नाही की भात नाही खाल्लात, मग वजन कमी होणार, असं नाहीये. सगळ्यात फेवरेट माझा भात आहे. पण त्याची क्वांटिटी तुम्हाला कमी करावी लागेल. आणि चपाती तर खाऊच नका वजन कमी करण्यासाठी, त्याला ग्लुटन जास्त असतं म्हणून. आणि भात तुम्ही खा, पण कमी प्रमाणात खा. त्याच्याबरोबर तुम्ही जास्त प्रमाण आमटी किंवा डाळ, भाजी जास्त प्रमाण, सलाड असं खा. तर तुमचं वजन कमी होऊ शकतं, पण एक्सरसाइज तर करायलाच हवी काही. असं काही नाही फक्त तुम्ही डाएट करणार आणि त्याने वजन कमी होणार. नो, इट्स रॉंग. तुम्हाला एक्सरसाइजचं कंपल्सरीच आहे. पण भात कमी कसं म्हणजे खाऊच नका असं नाही. भात खा कमी प्रमाणात आणि त्याच्याबरोबर जास्त प्रमाणात भाजी आणि खा. मम्मीने केलंय गाठीचं अळू. जी मी व्हिडिओ अपलोड केलेला बघा, तेच आहे हे. भारी लागतं. नुसतं फतफत्यापेक्षा गाठीचं अळू छान लागतं. सुसू कोणी गेली बाबू बेडवर? तुला सांगा गेलं नाही बाबू. आणि डाळ केली, डाळ, थोडी डाळ. मी भात एवढा नेते, त्यातला अर्धा भात माझी मैत्रीण बजाजवाली पूजा पूनम ती खाते आणि आता मी. माझी भाजी वगैरे जास्त असते. तर आता मी शॉपमध्ये पोहोचली आहे. माझी ना जी चावी आहे माझ्याकडे, ती मी इथेच विसरून गेलेली ह्या दुकानात. आणि परत मला मग खाली जावं लागलं, चावी आणावं लागलं थोडस. ऐक तर, तो आयफोन कन्फर्म हा. सात आठ दिवस झाले खाली येऊन गेले. खालचे घेऊन गेले मोबाईल रिपेअरिंगला गेले. अभ्यास तर शाळेत केलं असतं. अरे इतकं अभ्यास तर शाळेत केलं असतं. खूप केलं अभ्यास. मग उगाच केलं असं वाटायला लागलं आता. नाही केलं असतं. तोच सांगते. आज बारको कसं दिसतं बघ, लहान दिसतात. काय जरा ह्या करा. पाय कट केलं. काय बारको विसरलं. काय केले पाय कमी केला. कोणी? रुंद मार. अरे केरोज लहान दिसतं. गाडी आणि मिरची काढलाय. नाही असंच राहू. टापटीप. आता मी करते लिपस्टिक गेली माझी. तर मी सांगते, आमचा आता जेठालालचा व्हिडिओ जो आम्ही व्हिडिओ बनवलाय आणि एडिट पण माझा करून झालाय, आणि तो मी विजयलक्ष्मी मोबाईल शॉप कुडा या पेजला अपलोड करणार आहे. ते नक्की जाऊन बघा आणि आमचे विजयलक्ष्मी मोबाईल शॉप कुडा या पेजला फॉलो करा. फॉलो अशासाठी करा कारण तुम्हाला तिथे नवीन नवीन जे आमचे मॉडेल्स येत असतात मोबाईलचे, ते पण तुम्हाला तिथे बघायला भेटतील आणि अनबॉक्सिंग व्हिडिओ पण तुम्हाला तिथे बघायला भेटतील. म्हणजे काही अपडेट असेल तर तुम्हाला त्यावर बघायला भेटतील म्हणून. आता तुम्हाला सांगवलं मी आमचं तुम्हीच कळ का अगो काय ना. ते सूर्यजन किती काबाड कष्ट करतात पोरं. हात लवकर बायको मिळते.
किती दाखवले खायचा ता आता वाजले 1:30 आणि आमच्या जेवणाचं टाइम झालंय. हिने आज हात काढ डब्यावरचं वालीची भाजी आणि चपाती आणि मी तुम्हाला दाखवलं डाळ भाताचं आणि आता जेवतो. करते ना मी, असं नाही करत ना. तुमचं सॅटिस्फॅक्शन लेवल कमी आहे, जरा डॉक्टरांकडे वाढवून घ्या. माझ्या एवढी लेवल कुणाचीच नसते. मी कोणी दिली ग? 100 रुपये हात करते आता डायरेक्ट करणार इथून आल्यावर हा ब्लॉग त्यांच्याकडे शॉर्ट काहीतरी कसली नव्हती चिरड चितड ह्यो ब ह्यो रेड कलर वेगळी आहे मोठी आहे. लॉंग वगैरे हात ह्याच्यातले बघ हे लॉंग असते, हे बॅटन लॉंग असते कलर ही ना हे लॉंग असते मी ते साईड कर दाखव. पूजा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. नाही आता किती कॅडबरी खाणार. अगं पूजाचं फोटोशूट चालू आहे. काय करावं या इथं तर बरोबर आहे. क्लास बरोच झालं. आता फोटो क्लिअर झालं. मी तेच सांगते ऐक ना मी सांगितलं मॅडम तुला सांग कमी आता मी येते आतमध्ये आणि या मध्ये एवढ्या तिथे कपडे आणू का ठीक आहे. कागो पण पैसा पण येतो ना आज वाटतं काय सगळ्यांका काय थोडी यार स्वतःला शॉप पण आणि ही पिकनिक पण म्हणजे डबल काम. ही मॅरिड असून म्हणजे घरचं काम सांभाळून एवढे सगळ्या गोष्टी करणं सोपी गोष्ट नाही. माझ्याकडून तुला हे डेअरी मिल्क अक्क ओके खरंच सांगते एक हातात घेऊन काढ तुझ्या बोर्ड हातात घेऊन काढ. हे गेली ती माझ्याकडून एक बाकीचे ना मशीन काय मशीन ही सोनीची आहे बेंच खायची. काय करत ते माझी ना पहिली मशीन विक्रांत एकदम चांगली कंपनी कला त्याच्यातली पण त्यांच्याकडे ना अजून विक्रांतचं माझं स्पीड आहे ना आता काही दिवसांनी ना ह्या मशीनची स्पीड पण थोडस कमी होता पण विक्रांतचा स्पीड जो काय माझा आधी आहे ना तोच आता तुका फक्त त्याच्यावर जस्ट असं थोडंसंच पाय ठेवायचं असं येऊन जॉईन घेऊन करून गेले माझ्याकडे येऊन तुझी काय ती जॉईनच करून देते जॉईन करून गेले ते हे येऊन करतात जॉईन. हो आता आम्ही चाललो एका गोष्टीची इन्क्वायरी करायला एका गोष्टीची वस्तूची सॉरी चला थोड्या दिवसातच तुम्हाला कळेल. मी आता रिव्हील नाही मला पण चाललोय. पूजा ती पूजा टेलर तिने आता शॉप सुरू केले फेब्रुवारी वगैरे झालं केलं त्यांनी चकत्या खराब झालेल्या आणि त्यांनी काय केलं माहिती चकत्या असे पूर्ण वाकड्या करून लावल्या तर त्यानंतर ना जरा जरी दिली तरी व्हायला लागली. नंतर म्हणाले मग अशा खूप लांब केल्या तर मला पूर्ण उभी राहून जरी केलं तरी होत नव्हतं. एवढं नाही म्हटलं मी प्रेशर द्यायची मग आता व्यवस्थित दिलं करून तेच अंदाज कॉफी मिळेल आता कॉफी
आता आम्ही कार्यक्रमाला आलो आणि आमचे हे डॉक्टर काय ही आमची माणसाचं शरीर कसं बी असो आतला एकल एकच असतो. माऊली तुम्ही काळजी करू नका. काय बी होणार नाही तुम्हाला आणि तुमची वारी मग काय म्हणलो मी देव आपली कधीच परीक्षा घेत नसतो. देव आपल्याला परीक्षेसाठी तयार करत असतो. काय त्या विठ्ठलाचं कौतुक असणारच. का? सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी प्रकट बरी देवनिया हर गया कसे पिता बरे हर गया कसे पिता बरे आवडे तिरंग रहे आवडे तिरंग रहे आवडे निरंग रहे ते जाना सो गायस आता वाजले 9:45. मी आत्ताच आली आहे आणि 9 वाजता कार्यक्रम अजून संपला नव्हता. 9 वाजता आम्ही निघालो, मी आणि पूजा, कारण आम्हाला एकटीलाच यावं लागणार होतं म्हणून. ती गेली वालावलला, मी आली मठात. आणि तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्या संगीतकारचे 5-5 मिनिटाच्या सीन नंतर जे संगीतकार होते ते होते हर्षद मेस्त्री आणि त्यांचा आवाज तुम्ही बघितलाच असेल किती भारी आहे. संगीतकार एवढे फेमस असल्यामुळे त्यांचा आवाज पण भारीच असणार आणि एवढं भक्तिमय वातावरण होतं आणि पूर्ण क्राऊड भरलेला होता.
पूर्ण मस्तच होतं. आम्हाला पूर्ण बघता आलं नाही कारण आम्हाला घरी यायचं होतं. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येतच राहते. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.